Hello friends, I welcome you all in this video session. Myself Gajanan Prabhu Dagde, and our video topic is email marketing. Friends, as you already know what is email, almost every employee, whether private or government employee, and even most of the students has their own email ID. It is nowadays a compulsory to all of us to have at least one email ID for every type of transactions, every type of services, whether government or private services. You must have your email ID, and this is the best way to introduce your products, your services on uh, by sending mails through email marketing. So let's see what is email marketing. Email marketing is a marketing strategy that uses email as a tool to deliver commercial messages and generate sales. मित्रांनो, ईमेल मार्केटिंग ही एक प्रकारची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, एक प्रकारचा मार्केटिंग फंडा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वस्तूंची किंवा सेवांची विक्री वाढवण्यासाठी किंवा सेल्स वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ईमेल्स तयार करून मॅसेजेस सेंड करू शकता. ईमेलमध्ये आपण आपल्या वस्तूबद्दल इन्फॉर्मेशन देऊन किंवा वस्तूंचा प्रभाव, वस्तू किती चांगल्या दर्जाची आहे किंवा तुम्ही जी सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहात ती सर्व्हिस किती चांगल्या प्रकारची आहे, इवन कम्पेअर विथ अदर कम्पिटिटर्स तुमची सर्व्हिस किंवा तुमच्या वस्तू किती चांगल्या दर्जाच्या आहेत हे दाखवण्यासाठी तुम्ही एक बेस्ट चांगली डिझाईनचं एक ईमेल तयार करून, तुमची ॲडव्हर्टाईज तयार करून ते ॲडव्हर्टाईज, तो मेल तुम्ही असंख्य ग्राहकांना सेंड करू शकता त्यांच्या ईमेल आय डीवर आणि सेल्स जनरेट करू शकता. तर हे असतं ईमेल मार्केटिंग. आता ईमेल मार्केटिंग तुम्ही कशासाठी वापरली पाहिजे? ईमेल मार्केटिंग शुड बी यूज्ड फॉर फर्स्ट इज ॲक्विजिशन. जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी, जास्तीत जास्त कस्टमर ॲक्वायर करण्यासाठी तुम्ही ईमेल मार्केटिंग करू शकता. नंतर ब्रँडिंग, तुमच्या वस्तूंची, तुमच्या सेवांची जी काही ब्रँड आहेत, तुमचा नवीन ब्रँड असेल त्याचं प्रमोशन करण्यासाठी, त्याची ब्रँडिंग करण्यासाठी तुम्ही ईमेल मार्केटिंग करू शकता. ट्रॅफिक, जास्तीत जास्त ग्राहक मिळवणं, जास्तीत जास्त तुमच्या ईमेल्स वेगवेगळ्या असंख्य ग्राहकांना जाणं आणि ग्राहकांची तिथं एक प्रकारची ट्रॅफिक तयार करणं, याच्यासाठी तुम्ही ईमेल मार्केटिंग करू शकता. एंगेजमेंट, ग्राहकांना तुमच्याकडे मोटिवेट करणं, ग्राहकांना बांधून ठेवणं, ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स देणं, डिस्काउंट्स देणं, या एंगेजमेंटसाठी सुद्धा तुम्ही ईमेल मार्केटिंग करू शकता. डायरेक्ट सेल्स, वस्तूंची डायरेक्टली विक्री, वस्तूचं डिस्क्रिप्शन देऊन खाली लगेच तुम्ही बाय नाव किंवा परचेस नाव असं ते टॅब देऊन तुम्ही डायरेक्ट सेल्स करू शकता. ईमेल वाचल्यानंतर ग्राहक त्या टॅबवर क्लिक करून डायरेक्टली तुमच्या वेबसाईटवर येऊन ती वस्तू खरेदी करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही ईमेल मार्केटिंगचा वापर करू शकता. रेफरल, तुमच्यासोबतच इतर काही जे उद्योग आहेत, जे व्यवसाय आहेत, त्या व्यवसायांचं तुम्ही रेफरन्स देऊ शकता. म्हणजे तुमच्याच ईमेलच्या जाहिरातीमध्ये दुसऱ्या एखाद्या व्यावसायिकाची किंवा व्यवसायाची जाहिरात तुम्ही रेफरन्स म्हणून देऊ शकता आणि तो ग्राहक तुमच्यासोबतच तीसुद्धा जाहिरात वाचतो आणि तुमच्या रेफरन्सद्वारे तो तिकडलाही प्रोडक्ट खरेदी करू शकतो. तर रेफरलसाठी सुद्धा तुम्ही ईमेल मार्केटिंग यूज करू शकता. रिॲक्टिवेशन, एखादी सर्व्हिसेस तुम्ही दिलेली आहेत, ऑलरेडी तुमच्याकडे काही कस्टमर आहेत आणि त्यांचं समजा 1 वर्षाची सर्व्हिस असेल किंवा 2 वर्षाची सर्व्हिस असेल आणि ते टाईम लॅप्स झाल्यानंतर त्याचं रिॲक्टिवेशन असतं. तर त्या रिॲक्टिवेशनसाठी सुद्धा तुम्ही म्हणजे तो टाईम संपण्याच्या अगोदर किंवा ती व्हॅलिडिटी संपण्याच्या अगोदर तुम्ही त्याला मेल फॉरवर्ड करू शकता की तुमचा 1 महिन्याच्या नंतर तुमचं ॲक्टिवेशन एंड होणार आहे आणि रिॲक्टिवेट करण्यासाठी तुम्ही ह्या मेलमध्ये ह्या टॅबवर क्लिक करा. तर रिॲक्टिवेशनसारख्या सोयीसाठी किंवा सुविधासाठी सुद्धा तुम्ही ईमेल मार्केटिंगचा वापर करू शकता, केला पाहिजे. रिटेन्शन,
म्हणजेच ऑलरेडी जे ग्राहक आहेत तुमचे, ते ग्राहक इतर तुमच्या स्पर्धकांकडे, तुमच्या कॉम्पिटिटर्सकडे जाणार नाहीत. याची दक्षता घेण्यासाठी ऑलरेडी तुमचे जे कस्टमर आहेत त्यांना वेगवेगळे मेल पाठवणं, म्हणजेच त्यांनी जी खरेदी केलेली वस्तू आहे किंवा त्यांनी जे तुमची सेवा उपभोगत आहेत त्या वस्तूंची किंवा त्या सेवांची अधिकाधिक माहिती देणं, नवीन व्हर्जन, नवीन अपडेशन देणं किंवा त्याच वस्तूसोबत इतर काही वस्तू आहेत ज्या की मूळ वस्तूसाठी गरजेच्या आहेत, त्या वस्तूंचीसुद्धा तुम्ही मार्केटिंग करू शकता किंवा ईमेल पाठवून तुमच्या ऑलरेडी जे ग्राहक आहेत त्यांना तुम्ही बांधून ठेवू शकता, तुमच्याकडे आकर्षित करू शकता. तर रिटेन्शनसाठी सुद्धा तुम्ही ईमेल मार्केटिंग केली पाहिजे. तर ईमेल मार्केटिंगची प्रोसेस कशी आहे ते आपण थोडक्यात पाहूया. तर पहिली प्रोसेस आहे याच्यामध्ये डिफाईन, क्रिएट कॅम्पेन, डिझाईन अँड मॅसेज. कुठलाही ईमेल तुम्ही ग्राहकांना पाठवण्याच्या अगोदर तो ईमेल किती आकर्षित असला पाहिजे, किती देखणा, किती चांगला असला पाहिजे हे तयार करणं गरजेचं आहे. त्या ईमेल्समध्ये तुमच्या वस्तूची जी जाहिरात आहे किंवा तुमच्या सेवाची जी जाहिरात आहे, ही जाहिरात एक वेल डिझाईन असली पाहिजे. पाहता क्षणीच ग्राहक त्या डिझाईनमध्ये किंवा त्या इमेजमध्ये आकर्षित झाला पाहिजे आणि तो मध्ये तुम्ही जे मॅटर टाकणार किंवा जे मॅसेज टाकणार, जे डिस्क्रिप्शन टाकणार तुमच्या वस्तूंचं किंवा सेवांचं, ते सुद्धा वाचल्या वाचल्या ग्राहक तुमच्याकडे अट्रॅक्ट झाला पाहिजे. तर अशा पद्धतीचं एक मॅसेज डिफाईन करणं पहिली स्टेप आहे किंवा पहिली प्रोसेस आहे. सेकंड प्रोसेस आहे टेस्ट करणं. टेस्ट थ्रू ब्राउझर, ईमेल क्लायंट्स, डिव्हाइस चेक. तुम्ही जे मॅसेज किंवा जे कॅम्पेन, जी ॲड, जाहिरात तयार केलेली आहे ती टेस्ट करण्यासाठी काही क्लायंट्सला टार्गेट करून ते क्लायंट्सला पाठवणं आणि त्यांचा रिप्लाय बघणं, काही मोजक्या क्लायंट्सला पाठवून त्यांचा रिप्लाय बघून तो कॅम्पेन टेस्ट करणं आणि किती प्रभावी आहे, योग्य आहे का नाही, त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे का, टेस्टेड ओके झाला आहे आणि आता सेंड करायचं आहे. तर हे टेस्ट करून घेणं ही दुसरी प्रोसेस आहे. त्यानंतर थर्ड प्रोसेस आहे सेंड करणं. म्हणजेच तुमचा डिफाईन झालं आणि टेस्ट झालं आणि ह्या दोन्हीमध्ये ती तुमची जाहिरात, तुमचं ईमेल प्रभावी ठरला तर तुम्ही डायरेक्टली ते सेंड करू शकता. डिलिव्हर इमिजिएटली ऑर सेट शेड्यूल टाईम. तर डायरेक्टली तुम्ही आहे त्या क्षणीच किंवा इमिजिएटली तुम्ही सेंड करू शकता किंवा एक ठराविक वेळसुद्धा देऊ शकता की वर्किंग डेजला, म्हणजेच मंडे टू फ्रायडे किंवा सॅटर्डे या दरम्यान वर्किंग आवर्समध्येच, म्हणजेच 10 ते संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंतच तुम्हाला ते ग्राहकांना पाठवायचं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही तो ईमेल तुमचा सेंड करू शकता. त्यानंतर चौथी प्रोसेस आहे मेजर. क्लायंट ओपन्स अँड क्लिक्स, रिसिपियंट ॲक्टिव्हिटी, जनरेट लीड ऑर सेल्स. म्हणजे क्लायंट्सनी तुमचा तो मेल ओपन केला आहे का नाही, ते ओपन केल्यानंतर त्यांनी ते सेल्सचं जे टॅब आहे किंवा बाय नाव किंवा परचेस नाव किंवा ॲक्वायर करा किंवा तुमची इन्फॉर्मेशन टाका, या पद्धतीचे जे काही तुम्ही टॅब देणार त्या ईमेलच्या जाहिरातीमध्ये, तर किती ग्राहकांनी त्याच्यावर जाऊन ती पुढची प्रोसेस केलेली आहे हे मेजर करणं किंवा हे इव्हॅल्युएशन करणं ही तुमची चौथी प्रोसेस आहे. त्यानंतर फिफ्थ प्रोसेस आहे रिपोर्ट. ईमेल क्लायंट युसेज, बाउन्स समरी, अनसबस्क्राईब एक्सेट्रा. म्हणजेच आता तुमच्या ग्राहकांनी किती जणांनी ती सबस्क्राईब केली, किती जणांनी अनसबस्क्राईब केली, किती जणांना ते वायफळ वाटलं, किती जणांना ते उपयोगी वाटलं, याचा एक रिपोर्ट तयार करणं म्हणजे ही तुमची पाचवी प्रोसेस आहे. तर ह्या पद्धतीची ईमेल मार्केटिंगची प्रोसेस आहे. त्यानंतर आपण बघूया ॲडव्हान्टेजेस ऑफ ईमेल मार्केटिंग. तर ईमेल मार्केटिंगचे वेगवेगळे ॲडव्हान्टेजेस आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्टेजेस आहे लो कॉस्ट. खर्चिक नाही आहे. फक्त तुम्हाला एक जाहिरात डिझाईन करण्यासाठी, एक इमेज तयार करण्यासाठी आणि एक मॅटर तयार करण्यासाठी तुम्हाला थोडाफार खर्च येईल. त्यानंतर तुमचं डेलीचं जे काउंटिंग आहे किंवा डेली तुम्ही 100 मेल्स करू शकता, पण तुम्हाला त्याचं सबस्क्रिप्शन जर घेतलं तुम्ही युजरचं, तर तुम्ही जास्तीत जास्त ईमेल पाठवू शकता. तर तुम्हाला सबस्क्रिप्शनसाठी थोडाफार खर्च लागेल.
त्यानंतर तुम्हाला काही खर्च लागणार नाही. तुम्ही असंख्य ग्राहकांना तुमचा ईमेल पाठवू शकता. ईमेल थ्रू मार्केटिंग करू शकता. त्यामुळे जास्त खर्चिक नाही आहे. रीच अ ग्लोबल ऑडियन्स. जगातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्याच ग्राहकांपर्यंत तुम्ही ईमेल तुमचा पाठवू शकता. त्याला डिस्टन्सची काही लिमिट नाही आहे की एवढं लांब आहे जाणार नाही. तर पूर्ण जगभरात जिथेही कुठेही तुमचा ग्राहक असेल, क्लायंट असेल, तुम्ही सगळ्यांना ते ईमेल थ्रू तुमची मार्केटिंग करू शकता. डिलिव्हर टार्गेटेड मेसेजेस. ज्या ठराविक ग्राहकांना तुम्ही टार्गेट केलेलं आहे किंवा ज्या स्टँडर्ड ग्राहकांना तुम्ही टार्गेट केलेलं आहे त्याच ग्राहकांना तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता. म्हणजे असं नसतं की सगळ्यांनाच गेलं पाहिजे किंवा सगळ्यांनाच जाईल. ठराविक क्लायंटला तुम्ही ठराविक मेसेज पाठवू शकता टार्गेट करून. ड्राईव्ह रेव्हेन्यू. तुम्ही ईमेल मार्केटिंग केल्यानंतर आणि तुमच्या ग्राहकांनी ते सबस्क्राईब केल्यानंतर किंवा त्या बाय नाववर जाऊन तुमच्या वस्तू खरेदी केल्यानंतर तुम्ही तुमचा रेव्हेन्यू जनरेट करू शकता, वाढवू शकता. कारण सेल्स वाढणार आणि रेव्हेन्यू सेल्सद्वारे वाढणार. इझी टू मेजर. इव्हॅल्युएशन करण्यासाठी इझी आहे. एक ठराविक टूल जर तुम्ही व्यवस्थित वापरला तर किती ग्राहकांनी ते सबस्क्राईब केलं आहे, किती ग्राहकांनी अनसबस्क्राईब केलं आहे, किती ग्राहकांनी वस्तू आपल्या किंवा सेवा खरेदी केल्यात, हे सुद्धा तुम्ही तिथं इव्हॅल्युएशन करू शकता. इझी टू गेट स्टार्टेड. सुरुवात करणं हे फार सोपं आहे. त्याला काही वेगळं प्रोफेशन लागत नाही किंवा भरपूर मोठी टीम लागत नाही याच्यासाठी. काही मोजके माणसंसुद्धा तुमचं ईमेल मार्केटिंग हाताळू शकतात. सुरुवात करण्यासाठी खूप सोपं आहे. इझी टू शेअर. सगळ्यांना शेअर करण्यासाठी सोपं आहे. ईमेलवर ॲड जनरली आपण म्हणजे कुठल्याही ईमेलवरून कितीही जणांनाही आपण पाठवू शकतो, शेअर करू शकतो. त्यामुळं इझी प्रोसेस आहे. इन्स्टंट इम्पॅक्ट आहे. बाकीच्या जाहिरातींना कम्पेअर केलं तर ईमेल मार्केटिंग ही इन्स्टंट इम्पॅक्ट करणारी आहे. कारण बऱ्याच आपण टी व्हीवर ॲड बघतो, आपण जास्त लक्ष देत नाही किंवा मोबाईलवर आपण इंटरनेट चालू असताना वेगवेगळ्या प्रकारचे ॲड्स येत असतात आणि आपल्याला तो म्हणजे तेवढं आवडत नसतं आपल्याला. पण ईमेलमध्ये एखादी ॲड आल्यानंतर आपण किमान त्याला ओपन तरी करून थोडंसं वाचून का होत नाही बघतो. त्यामुळं ते पाहिल्या पाहिल्या इन्स्टंट इम्पॅक्ट करतं ग्राहकावर. तर आपण पाहूया एक्झाम्पल्स ऑफ ईमेल मार्केटिंग. काही एक्झाम्पल्स आहेत माझ्याच ईमेल आय डीवर आलेले, मी तुम्हाला दाखवतो. आता इथं दिसतं आहे तुम्हाला HDFC लाईफकडून मला एक ईमेल आलेला आहे. वर माझं नाव आहे, डिअर गजानन प्रभू तकडे, वी आर प्राऊड टू हॅव यू ॲज अ पार्ट ऑफ HDFC लाईफ फॅमिली अँड व्हॅल्यू युअर रिलेशनशिप विथ अस. आता एक छोटंसं मॅटर त्याने तयार केलेलं आहे जे की मला इम्पॅक्ट करेल, मला मोटिवेट करतील, प्रभाव टाकतील. आणि एक इमेज दिलेली आहे वर. त्या इमेजमध्ये काहीही असतं पण त्याचा एक अर्थ निघत असतो. आणि खाली एक टॅब दिसते, आय वॉन्ट टू चेक दिस आउट. म्हणजे त्या टॅबवर जर मी क्लिक केलं तर हळूच माझ्या ईमेल आय डीवरून HDFC लाईफ त्यांच्या वेबसाईटवर मला घेऊन जाते. तिथं मग माझी इन्फॉर्मेशन वगैरे मागते. मी ते टाकल्यानंतर मला कॉल्स वगैरे येतात, त्यांचे प्रोडक्टची माहिती मिळते. म्हणजे इथं फक्त आपल्याला सिम्पल एक मॅसेज दिसतो, एक इमेज दिसतं, पण एक टॅब केल्यानंतर त्यांचा एक ग्राहक वाढून जातो. इतकी सोपी ही ईमेल मार्केटिंग आहे आणि फार इम्पॅक्टफुल आहे. असंच आणखीन एक एक्झाम्पल बघूया. मेक माय ट्रिप. सगळ्यांना माहीत आहे मेक माय ट्रिप काय आहे. वर हेडलाईन्स बघा. गुड न्यूज, डोमेस्टिक फ्लाईट्स ओपन फ्रॉम 25 मे. गुड न्यूज देत आहेत, 25 मेपासून फ्लाईट्स ओपन होतील म्हणे. त्याच्यामध्ये तुम्हाला मेल दिसतो आहे, लेडीज अँड जेंटलमॅन, युअर फ्लाईट विल बी रेडी टू टेक ऑफ फ्रॉम 25 मे. म्हणजे असं वाचल्यानंतर असं आपल्याला वाटतं की जसं काय आपलीच फ्लाईट रेडी आहे. म्हणजे एक इम्पॅक्ट टाकतं की मेक माय ट्रिपवर या आणि तुम्ही तुमच्या फ्लाईटमध्ये कुठेही टूरला जा. म्हणजे ते आपल्याला अट्रॅक्ट करत आहेत. आपण त्यांच्याकडे जावं आणि त्यांच्या सर्व्हिसेस विकत घ्याव्यात. आता हे उबरचं एक्झाम्पल आहे. उबर माहीत आहे आपल्याला, टॅक्सी सर्व्हिस आहे. उबर, ओला हे टॅक्सी प्रोव्हाइड करणार आहेत. इथं एक सिम्पल त्यांनी एक मॅसेज तयार केलेला आहे, रिक्वेस्ट अ राईड गेट अ स्टोरी. म्हणजे आमची एक राईड घ्या आणि एक स्टोरी तयार होते, एक स्टोरी घ्या.
असे वेगवेगळ्या प्रकारचे ईमेल्स तुम्हाला दिसतात. अशा पद्धतीने तुम्ही ईमेल मार्केटिंग करू शकता. बाजूला शेअरचं बटन आहे, तुम्ही इथून डायरेक्टली कुठल्याही ईमेलवर किंवा मित्रांना शेअर करू शकता. फेसबुकवर, ट्विटरवर, पिंट्रेस्ट किंवा ईमेलवर तुम्ही शेअर करू शकता. फ्लिपकार्टचं एक्झाम्पल आलेलं आहे. फ्लिपकार्टसुद्धा ईमेल मार्केटिंगमध्ये असे तुम्हाला काही वस्तूंचे, सेवांचे ऑफर्स देत असतो. ॲमेझॉन, आता इथं ॲमेझॉननं गिफ्ट कार्ड फॉर एव्हरी ओकेजन असं एक ॲड दिलेली आहे. अशा बऱ्याच प्रमाणात ईमेल मार्केटिंग चालू आहेत आणि आपणसुद्धा आपल्या वस्तूंची ईमेल मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करू शकतो. जास्त खर्चिक नाही आहे, इझी आहे वापरायलासुद्धा आणि इन्स्टंट इम्पॅक्टसुद्धा करतं. कन्क्लुजनमध्ये एवढं सांगता येईल, कम्पेअर्ड टू अ लॉट ऑफ अदर ऑनलाईन मार्केटिंग ऑप्शन्स, ईमेल मार्केटिंग इज रिलेटिव्हली अफोर्डेबल. बाकीच्या जे जाहिरात आहेत, जसं टी व्हीवर जाहिरात देणं किंवा वेबसाईटवर जाहिरात देणं, याच्यापेक्षा ईमेल हे थोडंसं खर्च येणं कमी आहे, जास्त कॉस्टली नाही आहे. विथ ॲन ईमेल यू कॅन क्विकली गेट युअर मॅसेज इन फ्रंट ऑफ थाउजंड्स ऑर इवन मिलियन्स ऑफ पीपल. म्हणजे क्षणार्धात आपण लाखो किंवा असंख्य ग्राहकांना तुमचा ईमेल पाठवू शकता, जास्त वेळ लागत नाही. विथ द राईट टूल्स यू कॅन फाइंड आउट हाऊ मेनी पीपल ओपन युअर ईमेल्स अँड क्लिक ऑन द एम्बेडेड लिंक्स. एका विशेष किंवा ठराविक जर टूलचा किंवा एखाद्या ॲपचा वापर जर तुम्ही केलात तर तुम्ही सहजच शोधू शकता की किती ग्राहकांनी किंवा किती लोकांनी तुमचा ईमेल ओपन केला आहे आणि किती ग्राहकांनी त्या टॅबवर जाऊन किंवा तुम्ही जे लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, बाय नावची असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन मागवण्याची असेल, त्याच्यावर जाऊन त्यांनी ते इन्फॉर्मेशन भरलेली आहे, प्रोसेस केलेली आहे, हे तुम्ही सहजच इव्हॅल्युएट करू शकता. थोडेफार ड्रॉबॅक पण आहेत याचे. इफ यू सेंड ईमेल्स टू फ्रिक्वेंटली पीपल विल अनसबस्क्राईब फ्रॉम युअर ईमेल्स ऑर ट्रीट ॲज स्पॅम. सतत तुम्ही जर ईमेल त्यांना करत राहणार, ग्राहकांना दररोजचे 2-2, 3-3 ईमेल करणार सारखे, म्हणजे फ्रिक्वेंटली जर तुम्ही ईमेल करणार तर लोक तुम्हाला अनसबस्क्राईबसुद्धा करू शकतात किंवा ते स्पॅम म्हणून ट्रीट करून तुम्हाला ते स्पॅममध्ये टाकतील, म्हणजे त्यांच्या इनबॉक्समध्ये ते मेसेज दिसणारच नाहीत. ईमेल मार्केटिंग कॅन रेस्ट्रिक्ट द क्रिएटिव्हनेस ऑफ ॲन ॲड. जसं आपण टी व्हीवर जाहिरात बघतो, वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात, 4-5 जणं असतात, एखादी फॅमिली असते, ती फॅमिली पूर्ण मिळून तुम्हाला त्या वस्तूची किंवा त्या सेवाचं बेनिफिट दाखवते, ॲक्टिंग करून दाखवते, विथ ऑडिओ असतं आणि ते जास्त इम्पॅक्ट करतं. पण ईमेल हे शांत असतात, फक्त आपल्याला दिसतं आणि मॅसेज वाचावा लागतो. तर कम्पेअर टू अदर क्रिएटिव्ह ॲड्स, तुमची ईमेल मार्केटिंगमधली ॲड ही थोडीशी कमी क्रिएटिव्ह असू शकते. तर हे एक छोटे मोठे ड्रॉबॅक जर सोडले तर ईमेल मार्केटिंग हे चांगलं प्रभावी यंत्र आहे तुमच्या वस्तूंची किंवा सेवांची मार्केटिंग करण्यासाठी. तर हे होतं ईमेल मार्केटिंग. थँक्यू.